हॅलो नमस्कार, मी शीतल परब। आज मी तुम्हाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हा सर्वांचे खूप 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 आभारी आहे। खूप सारा थँक्यू, तुम्ही माझ्या या सगळ्या व्हिडिओला लाईक्स केलं, सबस्क्राईब केलं, याबद्दल। खूप कमी वेळात मला खूप चांगले व्ह्यूज मिळाले, रिप्लाय मिळाले, त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार। आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझा व्हिडिओ प्लीज एकदा साईडला एक सबस्क्राईब बटन असतं, त्याला एकदा प्रेस करावं। चालेल, आता मी एक सुरुवात करते, माझी आणखीन एक क्रिएटिव्हिटी घेऊन येते। तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याकडे ना बरेचसे असे लाकडाचे तुकडे छोटे मोठे असे पडलेले असतात, फर्निचरचं काम असतं, आपण बरेचसे तुकडे असे टाकून देतो। पण त्या टाकून न देता मी त्या गोष्टींचा उपयोग केला आहे। तुम्ही बागे बघू शकता, हे माझं बुक शेल्फ। आमच्याकडे भरपूर पुस्तकं आहे, माझ्या मिस्टरांना वाचनाची फार आवड आहे। मला कुठे ते स्टोअर करावं हे कळतच नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं डोकं लावलं, थोडी इंटरनेटची मदत घेतली आणि मग मला ही अशी एक डिझाईन मिळाली। तर मी ती डिझाईन पेपरावर काढली आणि कारपेंटर काकांचं काम चालूच होतं फर्निचरचं, तर त्यांना हे मी सगळं सांगितलं। तर त्यांना ते थोडंसं डिफिकल्ट वाटलं। मी बोलली इतकं कठीण नाही आहे, मी थोडी मदत करते तुम्हाला ते सगळं करायला वगैरे। आणि त्यानंतर त्यांनी हा पीस बनवला। तुम्हाला मी नीट डिटेलने सांगते। तर हा पीस तुम्ही बघा, पूर्णपणे बघा, हा मी स्वतः डिझाईन केलेला आहे आणि कारपेंटर काकांच्या मदतीने हा फायनल पीस बनवलेला आहे। तुम्हाला मी सांगितलं तसं आपल्या घरात असणारे छोटे छोटे तुकडे, हे असे छोटे मोठे असे तुकडे होते आणि ही अशी सिंगल अशी फळी होती। त्या फळीला हे छोटे छोटे मोठे तुकडे एका साईजमध्ये त्या कारपेंटर काकांनी कापले, जॉईंट केले आणि सनमायका नवीन लावला ब्राऊन कलरचा, जेणेकरून ते वूड लुक दिसावं म्हणून। आणि तो मला एका पर्टिक्युलर वॉलला हँग केला। हँग केल्यानंतर मला असं कळलं की ते बुक सेल्फ असं ट्री बुक सेल्फ नाही दिसत आहे, तर आपली ड्रॉइंगची कला। मग मी त्याला ट्रीचा असा साईडने असा छानसा शेप दिला। हे असं छोटंसं एक मंकी काढलं आणि हे आपला एलिफंट, कांगारू आणि हे आपले बर्ड्स असं काढून मी ते छान सजवलं। आणि हा फायनल पीस हा असा तयार झाला। इवन दिस ऑल्सो, ह्याच्या आतमध्ये तुम्हाला कळणार नाही, ह्याच्या आतमध्ये एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरला मी एका स्टिचिंग वगैरे करून, एका फॅब्रिकला स्टिचिंग वगैरे करून असं कवर केलं आणि वरती एक फ्लॉवर पॉट ठेवलं। ते पण एक असं एक कॉर्नर पीस झालं तयार। हॉलमध्ये हे खूप भारी दिसतं। खूप जण मला बोलतात हा वेगळा युनिक पीस आहे, कितीला विकत घेतला वगैरे, पण मी विकत नाही घेतला। मी माझ्या घरातल्या जुन्या पडलेल्या गोष्टींपासूनच हा बनवलेला आहे। तर तुम्हाला हा माझा पीस कसा वाटला याबद्दल नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। आणि बाकी छान मस्त आपल्या हातांवर जरा विश्वास ठेवा आणि खरंच तुम्ही असं सगळं ट्राय करा। खूप छान वाटतं, भारी वाटतं। ह्याच्यापेक्षा बेस्ट मेडिटेशन काही नाही आहे। खूप टेन्स वगैरे असा स्ट्रेसफुल लाईफ असेल ना, तर खरंच असं काहीतरी वेगळं ट्राय करा, घरात रोज करा, खूप बरं वाटतं। बाकी छान राहा, मस्त राहा, मनसोक्त जगा, आनंदी राहा, व्यायाम नक्की करा। बाय, थँक्यू।